नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत रील्सस्टारची संपूर्ण टीम, भूषण, उर्मिला, तनिष्क आणि छोटासा अर्जुन, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळ्यात महत्वाचं भूषण, मला तुला विचारायचं की सिनेमाचा ट्रेलर आलाय आणि त्याचा एक दमदार डायलॉग, तुम्ही मला मारू शकता पण हरवू शकत नाही. आणि ह्या डायलॉगची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे आणि ह्या डायलॉगवरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की सिनेमा काय ताकदीचा असणार आहे. तर भूषण, मला तुला विचारायचं आहे की ह्या सिनेमाची प्रोसेसच मुळात तुझ्यापासून सुरू झाली असं मला कळलं. तर सिमी आणि रॉबिन तुझ्या आयुष्यात कसे आले आणि हा सिनेमा कसा सुरू झाली, प्रोसेस सगळी कशी सुरू झाली? मी आजवर छोट्या छोट्या भूमिका केल्या होत्या फिल्ममधून आणि मला कुठेतरी वाटत होतं की अरे मी पडद्यावरती हिरो म्हणून आलो पाहिजे आणि माझी ती इच्छा होती. प्रत्येकाची जशी मनात इच्छा असते की आपण छोट्या मोठ्या भूमिका केल्यानंतर आपण मुख्य भूमिकेत कधी जाणार, असं एक काही गेल्या वर्षांचं माझं स्वप्न होतं. आणि त्या स्वप्नांचा पाठलाग घेत असताना, प्रोड्युसर लोकांना भेटत असताना, अनेक ठिकाणी मी नॅरेशन देत होतो. माझ्या 2-3 स्क्रिप्ट आहेत त्याचं. पण एक दिवस मला माझा मित्र शिव लोखंडे, जो प्रोड्युसर आहे, त्यानं मला सांगितलं की "अरे भूषण, तू इतका पळतोय." पण एक त्यावेळेस नाळ 2चं शूटिंग चालू होतं जुन्नरमध्ये आणि शिवचा फोन आला की अशी-अशी केरळची मंडळी आहेत, सिमी जोसेफ नावाचे व्यक्ती आहेत की ते आणखीन एक सिनेमा मराठी इंडस्ट्रीत करायचा विचार करतायत. त्याच्या अगोदर त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक सिनेमा केला होता. त्याचं नाव होतं अन्य. अतुल कुलकर्णी त्यात मुख्य भूमिकेत आहेत. आणि मला असं वाटलं की अरे ठीक आहे, लॉकडाऊनमध्ये ती फिल्म रिलीज होऊ शकली नाही. पण एक नवीन सिनेमा त्यांना करायचा ही माझ्यासाठी खूप संधी होती मोठी. आणि त्याच दरम्यान मी एक महिनाभरापूर्वी सुधीरची एक गोष्ट ऐकली होती, रिसायकल नावाची, हम्म. की ज्यात तो योगा डेवरती पूर्ण सिनेमा आधारित होता. म्हणजे आपल्या योगासनाचं याचं महत्त्व सांगणारा, सायकल चालवून तुम्ही स्ट्रॉंग कसे राहू शकता वगैरे, वगैरे अशा गोष्टी होत्या त्यातमध्ये. आणि हॉकर होता तो त्यातमध्ये. पण ज्यावेळेस मी 1 महिनाभरानंतर सिमी सरांना मुंबईत येऊन गोरेगावमध्ये एक गोष्ट ऐकत होतो. त्यावेळेस त्यांना गोष्ट ऐकवता-ऐकवता माझ्याकडून ते इम्प्रोवाइज झालं, की तो रील स्टार आहे. तो बच्चन साहेबांचा फॅन आहे आणि तो त्यांच्या गाण्यांवरती रील्स बनवतो. तो त्यांच्या आवाजाची मिमिक्री करतो वगैरे हे ते मी त्यांना रंगवून सांगितलं. कारण की मला एक भीती होती, की अरे प्रोड्युसर कितीतरी दिवसातून स्वतःहून प्रोड्युसर भेटला, की ज्याला सिनेमा करायचा आहे आणि तोही मराठीत करायचा आहे. म्हणून कदाचित माझ्याकडून ते गोष्ट ती कथा सांगता-सांगता ती खूप ओव्हर एक्झॅगरेटेड, खूप अलंकारिकरित्या त्यांना ऐकवण्याच्या प्रयत्नात मी हे सगळ्या गोष्टी ऐकवल्या. आणि सर ते म्हणजे सगळं झाल्यानंतर मी शेवटी त्यांना म्हणालो, की पण माझी एक अट आहे, की मी ह्या सिनेमात मुख्य भूमिकेत असेन. आणि त्यांना ते इतकं आवडलं, ते म्हणले, "अरे" कारण की ते का आवडलं तर याचं कारण की मी ते 2-2.5 तास जे नॅरेशन देत होतो त्या गोष्टीचं, तर त्यामध्ये मी त्यांना ते हातवारे करून सांगत होतो, बच्चन साहेबांचा आवाज काढून दाखवत होतो, की भानुदास बच्चन साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यावरती रील्स बनवतो, की फॉर एक्झाम्पल मी सेमी सरांना सांगताना सांगितलं होतं, की "देवर सजनो, आज है गुढीपाडवा." नाही का, म्हणजे असं थोडंसं त्यांच्या मिमिक्री टाइपमध्ये मी करायचो. थोडं नाचून पण दाखवलं होतं आणि त्यांना ते खूप आवडलं होतं. म्हणजे अ, बच्चन साहेबांना कोण ओळखत नाही. केरळ असेल, संपूर्ण महाराष्ट्र, भारत सगळा ओळखतो त्यांना आणि सिमी सरांना पण ते खूप आवडलं. अशा म्हणजे पद्धतीनं ह्या सिनेमाची पहिली वीट जी आहे, की ती माझ्याकडून ठेवण्यात आली आणि सिमी सरांनी पण त्याला दुजोरा दिला. आणि मला वाटतं, की आपण प्रोड्युसरच्या मागे 2-2, 3-3 वर्ष पळतो आणि मीही पळालो. पण अक्षरशः ही गोष्ट ऐकल्यानंतर मला वाटतं, की 15 दिवसात ह्या सिनेमाचं ॲग्रीमेंट झालं. हो. आणि तो सिनेमा आपण करतोय, तूच लीडमध्ये असशील, हे मला सगळं स्वप्न होतं वाटत होतं. आणि सुधीरनं त्यानंतर 1 महिना त्या गोष्टीवरती काम केलं, 2 महिने काम केलं. स्वतः रॉबिन सरांनी त्यात लक्ष घातलं आणि त्या दोघांनी मिळून त्याची पटकथा लिहिली. मुळात हा सिनेमा माझ्यापासून सुरू झाला, पण हा सिनेमा कंप्लीट शेवट होता या सिनेमाचा. अनेक व्यक्ती ह्या सिनेमामध्ये आहेत, की जसं की प्रसाद ओक इतके दिग्गज मराठीतले सुपरस्टार आहेत. अनंत महादेवन असतील, मिलिंद शिंदे, विजय पाटकर, तुम्हाला सांगतो आणखीन आपल्या कैलाश वाघमारे, हम्म, जो की हम्म. आत्ता मराठीत आपल्या उदयोन्मुख कलाकार आहे, जो की नाटकांमध्ये त्याचा ठसा उमटवलाय त्यांनी. शिवाजी अंडरग्राउंड एक भीमनगर मौला इतकं महत्त्वाचं नाटक मराठीत आहे. त्यातला तो मुख्य कलाकार आहे आणि त्याचे प्रयोग जवळ-जवळ 1000 वरती आजकाल आपण बघतोय की 1000 प्रयोग त्याचे व्हायला आलेत. अशी सगळी मंडळी ह्या सिनेमात आहेत आणि दुसरी बाजू महत्त्वाची म्हणजे सिनेमा पूर्ण व्हायला संगीत, एडिटिंग, इतर सगळ्या टेक्निकल गोष्टी असतात. त्यात पण सगळी दिग्गज मंडळी भरलेली आहेत. म्हणजे जसं की केरळची जी मल्याळम भाषेतली फिल्म आहे दृश्यम, हम्म. ज्यात मोहनलाल मुख्य भूमिकेत आहेत. त्या फिल्मचं ज्यांनी म्युझिक केलंय विनू थॉमस, ते ह्या फिल्मचे संगीतकार आहेत. त्यांनी 3 गाणी केलेली आहेत आणि अतिशय खूप सुंदर गाणी तुम्ही आता ऐकताय, की YouTubeवरती आलेली आहेत. सारेगामापा ह्या प्लॅटफॉर्मवरती.
त्याच पातळीवरती एक गाणं जे आहे की एक गाणं आणखीन एक असावं असं मी सजेस्ट केलं आणि ते सिमी सरांना आवडलं. ते गाणं माझा मित्र रोहित आपला सॉरी शुभम भट, जो की आज ए आर रहमानकडे चेन्नईमध्ये गेली 5-6 वर्ष झालं त्यांना असिस्ट करतो. तो स्वतः म्युझिक तयार करतो, संगीतकार आहे. त्याला मी असं असं ऐकलं की गाणं जरी ते दुःखाचं असलं तरी ते म्युझिक सेलिब्रेशनचं पाहिजे, की त्यातनं होप भेटली पाहिजे. ते फास्ट ट्रॅक सॉन्ग झालं पाहिजे. लोकांना ते जरा आवडलं पाहिजे. ह्या पद्धतीनं आम्ही ते केलं आणि 4थं गाणंही खूप हिट आहे फिल्ममध्ये. ते गाणं म्हणजे गाऊ दे जरा वाट पाऊलार आदर्श शिंदेंनी गायलेलं आहे. माझे मित्र वैभव देशमुख यांनी ते लिहिलेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या दिग्गज मंडळीपासून इतकी छोटी लेकरं पण माझ्या फिल्ममध्ये आहेत, की ज्यांनी कधी स्टेजवर काम केलेलं नव्हतं ह्या बाळांनी, तर माझ्या अर्जुननं. आणि स्टेजवरती एक आनंदाचं वातावरण ठेवण्याचं काम ह्या दोघांनी केलेलं आहे. ह्या दोघा छोट्यांनी. माझ्या मुलीचा रोल केलाय तनिष्कानं. माझा मुलगा अर्जुन आहे आणि अर्जुन असा बसलाय, कुठे मला या मिस्टर रॉबिन्सनने आणून बसवलंय शाळा बिळा सोडून, करेक्ट मागे करेक्ट. उठकून अख्खा दिवस गेला. काय का चाललंय काय अर्जुन? हा हा असंच होतंय ना? कंटाळा आला? कंटाळा आला? बोल की. बाबाने कुठे आणून बसवलंय तुला? बोल बोल. जे बघ ते रॉबिन सर, उनको दे एक लुक दे जरा सा, तो क्या किधर बिठा दिया मुझे. म्हणजे आता तुम्ही बघत असाल की उर्मिलाने आता त्याला जसा गालावरती किस करायचा प्रयत्न केला, ती तशी रोज त्याच्या गालावरती लिपस्टिक उमटवायची आणि तो पुसायचा, चिडचिड करायचा, त्रास दिल्यासारखं व्हायचं त्याला. पण खूप सुंदर सिनेमात तो दिसलाय आणि इतक्या दिग्गज मंडळींमध्ये सिनेमाला मी जसा ह्या फिल्मचा नायक आहे, तशी नायिका म्हणून उर्मिला आहे. उर्मिला पण खूप सुंदर दिसली आहे फिल्ममध्ये. उर्मिला, मुळात तुझा लुक खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तू आहेस ग्लॅमरस, पण सिनेमात तुझ्या एकदम विरोधाभास असलेली भूमिका आहे. तर जेव्हा सिमी आणि रॉबिन जींनी ही स्क्रिप्ट तुझ्याकडे आणली, तुला सांगितलं की अशी अशी आपण फिल्म करतोय, मुळात या फिल्मचा जो बेस आहे ना, त्याच्यात जर का आपण बघितलं तर एक पत्रकार आणि एक रील स्टार, या हे दोघं केंद्रबिंदू आहेत. पण त्यात तुझी पण भूमिका उठून दिसली, कारण मी फिल्म बघितली आहे. त्यामुळे तुझ्या भूमिकेला काय शेड्स आहे ते मला माहिती आहे. सो जेव्हा अशा प्रकारची भूमिका कलाकारांना सुरुवातीलाच करायला मिळते, ज्यात विविध रंग भरण्यात आलेले आहेत, मग त्यात हास्य असेल, विनोद असेल, करुणा असेल, किंवा आपल्या फॅमिलीप्रती, मुलांप्रती असलेलं प्रेम असेल, तर हे खूप चॅलेंजिंग असतं. तर एकूण कसं सगळं जुळलंय? मी मल्याळम फिल्म्स इतक्या बघितलेल्या आहेत, म्हणजे तू म्हणशील की बॉलिवूड आणि मराठी फिल्म्स फार कमी बघितलेल्या आहेत. मला मल्याळम फिल्म इतक्या आवडतात आणि मी आर्ट म्हणून बघते त्या फिल्म्सकडे. सो मला जेव्हा कळलं की मल्याळी लोक इथे येऊन सिनेमा बनवतायत आणि आपण त्या सिनेमाचा भाग ते लोक बघतायत मला ऍक्टर म्हणून, ही गोष्ट मला म्हणजे असं झालं की या लोकांसोबत काम करायला मिळतंय, जे मी कुठेतरी स्वप्न बघितलं होतं की या साऊथ इंडियन लोकांसोबत काम करायचंय. ते लोक इथे मुंबईत येऊन मराठी इंडस्ट्रीमध्ये येऊन मराठी लोकांना लोकांचं कास्ट करून सिनेमा बनवतायत. हेच खूप इंटरेस्टिंग होतं. मला काम करायचंच होतं आणि मी खूप भाग्यवान समजते की रॉबिन सरांनी आणि सिम्मी सरांनी माझं कास्ट केलं. कारण प्रत्येक कलाकाराला जोपर्यंत त्याचं काही दिसत नाही आणि लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत एक खूप कठीण काळ असतो असं म्हणेन. कारण जोपर्यंत स्वतःला प्रेझेंट स्वतः करत नाही, तोपर्यंत कुणीच आपल्याला बघत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की विश्वास ठेवणं खूप महत्वाची गोष्ट आहे. तो विश्वास मला रॉबिन सरांनी आणि सिम्मी सरांनी ठेवला माझ्यावर आणि इतकी मोठी भूमिका मला अ, अ, करायला दिली. आणि अनिता, तू म्हणतोयस की कसं केलं, तर आधी होतच की बाईचा रोल करायचा आहे, तू कशी करशील वगैरे. तर मला वाटतं की ऍक्टर म्हणून तुला सगळं जमलं पाहिजे. म्हातारीचा रोल जरी दिला तरी त्यात किती दम आहे त्या फिल्ममध्ये त्या कॅरेक्टरचा, हे बघून मी नक्कीच काहीही करू शकते म्हणजे स्क्रीनवर. सो मी घाबरले नाही. मला वाटलंच, एक फिलिंग येते आपल्याला की या फिल्मचं काहीतरी होणार आहे. सेटवर पण आपल्याला सगळ्यांना अशी एक फिलिंग येते की इथे काहीतरी या फिल्मचं काहीतरी भलं होणार आहे. ते मला आलं होतं आणि जाणवलं होतं. सो मी खूप लकी समजते की मी या फिल्मचा एक मोठा पार्ट आहे. बरं भूषण, तू स्वतः मुळात एक मोठा कास्टिंग डिरेक्टर आहे, तर या सिनेमाचं कास्टिंग तूच केलंयस का? नाही नाही, माझंच कास्टिंग पहिल्यांदा कोणीतरी दुसऱ्याने केल्यासारखं असं फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम स्वतःचं कास्टिंग मी केलंय, स्वतःचं फर्स्ट टाइम, की मी ह्या भूमिकेत असेन. त्यानंतर मी कुठंच
असं स्टिकअप राहिलो नाही की ह्यांना घेऊ नका त्यांना घेऊ नका. मी काही लोक सुचवली आणि ती त्यांनी घेतली. म्हणजे प्रसाद दादा असावेत हे माझं म्हणणं होतं पहिल्यापासून. उर्मिलाला खऱ्या अर्थानं मी विरोध नाही म्हणता येणार, पण खरं बोललो होतो की उर्मिला ह्या रोलला जात नाही. कारण की ती इतकी आणखीन 1.5-2 वर्षापूर्वी तुम्ही विचार करू शकत असाल की ती आणखीन किती चार्मिंग आणि ग्लॅमरस दिसत अजूनही असेल. आहे हां. म्हणजे आता नाही असं तुला म्हणायचंय. नाही, नाही आत्ताही आहे ती, पण आणखीन ती सुंदर दिसते. छोटी होती. छोटी होती. Sir, my battery is getting bad. Battery is down now. काही बोला. ओके मी आता बोलता बोलता अकाउंट नंबर सांगतो आता तुम्हाला. ओके Sir, how many do you have? ओके 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 डन डन डन. नाही, पैसे कुठं लपून ठेवले हे सुद्धा सांग. हे करू शकतो ना टीव्ही. हो, हो, हो. म्हणजे उर्मिलाला मी खऱ्या अर्थानं विरोध नाही म्हणता येणार, पण खरं बोललो होतो की ही त्या रोलला जाऊ शकत नाही. कारण की दिसायला खूप वयानं कमी दिसते. 2 लेकरांची आई कशी वाटू शकते ती. हो हो आणि ह्या सगळ्यातून पुन्हा म्हणजे तिची लुक टेस्ट घेण्यात आली आणि पहिल्या दिवशी आम्ही एकत्र होतो त्यावेळेस ती इतकी सहज आणि इतकी गावरान होऊन आली आणि तिचे हातवारे, तिचं बसणं उठणं मला म्हणजे त्या भानुदासला कॅरेक्टरमध्ये जेवायला वाढते, बोलते, ते इतकं नॅचरल होतं की मला विश्वासच बसत नव्हता की अरे फिल्ममध्ये आपण करतोय का. कारण की एका कमी वयाची आई म्हणजे आजकाल आपण बघतो की खूप साऱ्या अशा कुमारी माता आहेत की त्या हम्म, खूप कमी वयात त्यांचं लग्न हम्म, होतं हम्म. आणि त्या 2 लेकरांच्या आई होतात. आणि मी कदाचित गरिबीमुळे माझं लेट लग्न झालंय. हा कॉन्ट्रास्ट जो फिल्ममध्ये तयार झालाय तो आणखीनच सुंदर दिसतोय फिल्ममध्ये. आणि मी दिसतोय तिचा नवरा खरंच असं फिल्ममध्ये मला पण वाटतंय आता. कारण की आधी वाटत नव्हतं की अरे मी वाटेन का नाही हिचा नवरा. पण ते खूप जुळून आलंय. उर्मिलाचं यात खूप मोठं श्रेय असं आहे की हम्म. लेडीज म्हणजे महिला ज्या कलाकार असतात मुख्य भूमिकेतल्या त्या मी तर बघितलेल्या अशा की टँट्रम देणाऱ्या असतात. हम्म. दिग्दर्शकांना, सहदिग्दर्शकांना, प्रोड्युसरला. पण उर्मिला खूपच मनमिळाऊ, सहिष्णुता बाळगणारी, सगळ्यांना सांभाळून घेणारी अशी माझी को-स्टार आहे. एवढं कौतुक आता त्याने केलंय तुझं खूप असं मन भरून असेल ना 2-3 वर्षात तुला सगळं कौतुक हो एकाच दिवस त्याने. एक्झॅक्टली. सो पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही एकमेकांना सेटवर बघितलं नवरा बायको म्हणून आणि आता आम्हाला करायचंय दोघांना आणि छान काम करायचंय तेव्हा आम्ही अ, एकमेकांना समजून घेतलं आणि कधी कधी प्रश्न पडायचे आमच्या दोघांना अचानक कट झाला की आम्ही एकमेकांना असं विचारायचो की तो पण बोलायचं की कशी ग तू माझी बायको वाटतेस मी कुठे तू कुठे कधी कधी असं व्हायचं पण आम्ही ना एक स्टोरी बनवली होती की कदाचित बरेच अशी लोक असतात म्हणजे जे कॉन्ट्रास्ट असतात म्हणजे कपल कॉन्ट्रास्ट असतं आणि तेच टिकतं. सो आमचं असं ठरलं होतं की आपण आता रील स्टार 2 करूया ज्याच्यात आपली लव्ह स्टोरी दिसेल. हो सो ते पण एक Amazing. सुंदर कॉम्बिनेशन होतं. हा सुंदर कॉम्बिनेशन नवरा बायकोचं होतं. मग आम्ही असंही बोललो होतो की कॉलेजच्या वयात शाळेच्या वयात आम्ही लग्न केलं असेल पळून जाऊन लग्न केलं असेल असं काहीतरी आम्ही स्टोऱ्या बनवल्या होऊ होत्या. शकतं. हो पण जेव्हा जेव्हा काम करायला लागलो या सगळ्या लोकांची मेहनत दिसायला लागली आणि साऊथचे लोक आपल्याला काम देत आहेत म्हणजे आपण त्यांच्यासोबत काम करतोय ही खूप मोठी गोष्ट होती आणि सगळा तो सिरियसनेस जो होता तो कामामध्ये अजूनही दिसून येतोय. वा तनिष्का कसा होता अनुभव जे आई बाबा तर तुझे सॉलिड आहेत सेटवर आता आताच कळते की सेटवर तुम्ही काय धमाल केली असेल म्हणजे भानुदास आणि अनिता स्क्रीनवर जरी खूप धीरगंभीर दिसत असले तरी कॅमेऱ्याच्या मागे खूपच तुम्ही दोघं खोल करणार तर तनिष्का काय सोबत कसं अनुभव होता काम करण्याचा. छान होता. सगळेच छान होते. आणि सेटवर पण मजा यायची शूट करायला. मजा यायची तुझा रे छोटू बोल की काहीतरी. खूप मजा यायची. झेपायचो रडायचो बोल सांग तू. सगळं सांग छान छान. झोपायचं, रडायचं, खेळायचं. पहिला सिनेमा आहे ना तुझा सांग मग कसं वाटलं तुझे मित्र कॅमेऱ्यासमोर कसं वाटलं काय? कॅमेऱ्यासमोर कसं वाटलं कॅमेरा फेस करताना ऍक्टिंग करून कसं वाटलं तुला. दादा खूप मोठा कास्टिंग डिरेक्टर आहे बरं नंतर गेल्यानंतर तुला सिनेमात तू असं असशील तर. खूप छान वाटलं. कविता म्हणून दाखव. हा कविता हळूच या, हळूच या. जोरात जोरात तू जेवला नाहीस का सकाळपासून. जोरात बोल, हळूच या पण मोठ्याने बोल. हळूच या हो, हळूच या.
रोज सकाळी पडतीकडे दवबिंदूच्या पलटीकडे हिरव्या पानातून वरती येविन फुललो माझं अति तरे तरेचे रंग किती आमच्या या अंगावरती निर्मल सुंदर आमचे अंतर या मला भेटाया हळूच आपण हळूच वा वा या. वा, किती गोड किती गोड. आणि उर्मिला कसा त्रास द्यायची ते सांग. हा ते सांग. म्हणती म्हणती गाळ्याला चाव पण घ्यायची जोरात आणि आणि काय ते गाणं आठवतं तुला? सेम सेम बट डिफरंट. बरं असो. भूषण, सिनेमाची गोष्ट आहे की सामान्य माणसाच्या लढाची असामान्य गोष्ट. पॅरलल गोष्टी चालतात. एकीकडे एका पत्रकाराचा सिस्टीम विरोधातला लढा आणि एकीकडे एका सामान्य माणसाचा सिस्टीम विरोधातला लढा. या दोन गोष्टी पॅरलल चालतात आणि पुढे कुठेतरी जाऊन हे दोघं कडा एकमेकांना जुळतात आणि मग जे काय भन्नाट घडतं त्याची गोष्ट म्हणजे रील स्टार. तर तुझा एकूण अनुभव कसा होता? कारण सिनेमाची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे हो आणि अशा कथा मराठीत खूप कमी बघायला मिळतात. होय की. म्हणजे ही कथा, कथेमागची कथा पण या फिल्म मध्ये चालते. हा. 2-3 कथा एकत्र चालतायत. आणि शेवटी सगळं ते एकत्र एकत्र येतं, म्हणजे ज्याला आपण फिल्मच्या भाषेत म्हणू की रहस्य किंवा ट्विस्ट टर्न ह्या फिल्म मध्ये भरपूर आहेत. आणि जसं तुम्ही म्हणालात की एका पत्रकाराची पण सायमल्टेनियसली गोष्ट चालू आहे आणि माझी पण, म्हणजे भानुदासची. हे निश्चितच आहे की पत्रकार पण आपल्या देशातला आपण बघितलं तरी तो सेफ नाहीये. आपण आजपर्यंत खूपदा बघितलं असेल की त्यांना मारहाण होते, किंवा पत्रकार पण एक सामान्य माणूस आहे. की तो काय असं काय खूप मोठा पगाराचा मानकरी नाहीये तो. कारण की तसं मग आपण बघतो की या फिल्मची टॅगलाईनच सामान्य माणसांच्या असामान्य लढाईची कहाणी, असं या फिल्मचं टॅगलाईन आहे. आणि निश्चितच आहे, म्हणजे ह्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर इतकी लोकसंख्या आहे आणि त्यातले 70% लोक हे सामान्य आहेत, आपण बघायला गेलं तर. आणि सगळ्यांच्या जीवनातले जे काय अडीअडचणी, दुःख भरलेले आहेत, काही चॅलेंजेस आहेत, टॅकल्स करायच्यात त्या सगळ्या लोकांना ह्या गोष्टी सक्सेस होण्यासाठी. तर मुळात ही गोष्ट जी बोलतीये तर ती ह्या सगळ्या अडीअडचणींवर आणि जगण्यासाठी ज्या काही छोट्या उदरनिर्वाहाच्या अपेक्षित हे कुटुंब आहे भानुदासचं, तर त्यांना एक दिवशी एक इच्छा तयार होते मनात त्याच्या बायकोला की आपण बाईक का घेत नाही, तुम्ही सायकलवरती इतका प्रवास करून आठवडी बाजार करता, गृहोपयोगी वस्तू विकता, तर आपण बाईक घेऊयात. आणि कुठंतरी बालहट्ट स्त्रीहट्ट असतो, त्यानुसार भानुदास स्त्रीहट्टाच्या बळी पडतो आणि बायकोच्या सांगण्यावरून एका 10,000 रुपयाच्या इन्स्टॉलमेंटवरती तो बाईक विकत घेण्याचा विचार करतो. आणि बायको म्हणते की तुम्ही एकटे नाही आहात, मी पण पार्लर चालवते आणि आणखीन ऑर्डर्स घेते. आणि एका पातळीवर मग भानुदास पण एका छोट्या आणखीन एका नोकरीच्या, म्हणजे दिवसभर एक जॉब तर करतोच आहे तो तो जो काय कारभार आहे त्याचा, आणि रात्री पण एक नोकरी करायचा प्रयत्न करतो. आणि त्यातून एक सुंदरशी कथा उलगडते. आणि म्हणजे तुम्ही बघत असाल की केरळच्या गोष्टी सांगण्याच्या पद्धतीमध्ये, म्हणजे स्टोरी टेलिंगमध्ये केरळच्या भरपूर फिल्ममध्ये नायकाला एक दुसरा सपोर्टिव्ह ऍक्टर तो त्याला मदतीला येतो आणि त्यातून कथा आणखीन छान उलगडली जाते. तिचे अनेक प्रदर बघायला मिळतात. त्यानुसार ही कथा आहे. रील स्टार फक्त एका रील्सची गोष्ट नाहीये, निश्चितच नाहीये. कारण की त्या फिल्मने अनेक गोष्टींच्या मुळाशी किंवा त्याच्या धाग्याशी हात घातलेला आहे, त्याच्या थ्रेडशी हात घातलेला आहे. त्यातून अनेक प्रदर उघडत आहेत. म्हणजे तुम्हाला गाण्यातून सुद्धा दिसत असेल की आज 2 गाणी आलेली आहेत की गर गर गरा असेल, जगूयात मनसोक्त सारे. तर हे कुठंतरी त्या गाण्यातून तुम्ही बघितलं असेल किती सुंदर त्याचं लिखाण आहे त्याचे. हा, म्युझिक खूप अप्रतिम म्युझिक झालं. खूप अप्रतिम आहे. तर कुठंतरी रॉबिन वर्गीस सर जे आहेत तर ते स्वतः इतके शांत आणि वैचारिक आहेत. तर हे त्यांच्या गप्प बसण्यावरून, कमी मितभाषी आहेत ते, ह्याच्यावरून कळतं की ते खूपच सुंदररित्या अंतर्मुख होऊन हा सिनेमा ते पूर्णपणे त्यांनी डिझाईन केला. ह्या फिल्मच्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येत असेल की ह्याचा फॉन्ट जो असेल, रिस्टार जो फॉन्ट तयार केलाय, ह्याचे पोस्टर्स सगळे तुम्ही आता बघत असाल की त्याचं कलर ग्रेडिंग हे डीओपीची काम आहेत, पण त्याच्या मागे एक सुंदर विजन असणारा माणूस म्हणजे रॉबिन वर्गीस. तर ह्या सगळ्या गोष्टी भरभरून आहेत फिल्ममध्ये. म्हणजे माझा मित्र सुधीर कुलकर्णी ह्या फिल्मचा लेखक आहे. रॉबिन सरांनी आणि त्यांनी मिळून दोघांनी संवाद आणि पटकथा लिहिलेल्या आहेत. आमचे मित्र केरळचाच माझा मित्र आहे की जो डीओपी, त्याची माझी भाषा अजून आम्हाला एकमेकाला येत नाही,
त्याला पण इंग्लिश व्यवस्थित येत नाही, मला पण येत नाही, पण त्याचं काम तुम्ही बघाल की खूपच जबरदस्त काम आहे. शिनूप चाको म्हणून माझा मित्र आहे. संकलन एडिटिंग जे केले तर ते डिजो म्हणून आहेत, त्यांनी केलेलं आहे. आपले लेखक आणि प्रोडक्शन डिझायनर महेंद्र पाटील ह्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या सगळ्या लोकांना मदत केली, केरळच्या लोकांना. हा सिनेमा घडून आणण्यात ही त्यांचा खूप मोठा वाटा आहे. ह्या फिल्मची गाणी जी लिहिली आहेत ते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. मंदार चोळकर पण एका गाण्याचे लिरिक्स त्यांनी लिहिलेले आहे. आणि म्हणजे जे काय माझे नंदू आचरेकर सहदिग्दर्शक ह्याचे आहेत, मुख्य सहदिग्दर्शक, त्यांनी अनेक सिनेमे मला वाटतं की चिपेडी असोसिएट म्हणून केलेले आहेत. तर तो पण एक विजनरी माणूस आमच्या सोबत आहे. रोहित कुलकर्णी वयानं कमी जरी असला पण त्याची इतकी मोठी कमांड सेटवर असायची आणि तो त्याचं इंग्लिशही चांगलं असल्यामुळे तो ह्या सगळ्यांना बोलू शकायचा. आज हा सिनेमा इथपर्यंत म्हणजे आज आपण ह्या मुलाखतीपर्यंत आणण्यात त्याचाही खूप मोठा हातभार आहेच फिल्ममध्ये. तुम्ही स्वतः म्हणजे ह्या फिल्मची सगळी जबाबदारी घरोघरी पोहोचवणे ही जबाबदारी कपिल देशमुख यांनी घेतलेली आहे. तेही सोबत देशपांडे सॉरी कपिल देशपांडे सोबत आहेत. तसेच आमच्यासोबत म्हणजे प्लॅनेट मराठीकडून कपिल देशपांडे हेही आमच्यासोबत आहेत, तुम्ही स्वतः. आणि हे आपण म्हणजे एक आशादायी वातावरण आहे की एक सुंदर सिनेमाचे आपण सगळे कुठंतरी भाग आहोत. तर अशा पद्धतीनं हा सिनेमा घडतोय. वा 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 वा. उर्मिला, एक वेगळा प्रश्न विचारतो. आता भूषण आणि तुम्ही सेटवर बरेच एक दीड वर्षाने एकत्र घालवलं. शूट किती दिवस चाललं शूट? 35 दिवस. 35 तर भूषणला तू फिटनेस टिप नाही दिला का? फिटनेस हं. हो, मी सांगायचे त्याला, म्हणजे सेटवर पण मी त्याला सांगत होते की तू डाएट सुरू कर. फॉलो आणि केलंस तू? नाही नाही हा विषय खरं बोलताय तुम्ही, पण ह्या पात्राचीच जे काही नीड होती, गरज होती. त्यावेळी फिल्मचं नाही म्हणत, आता 1.5 वर्ष झालं ना फिल्म शूट होऊन. अच्छा, त्यानंतर फिल्मच्या शूट नंतर. शूट नंतर तो आता तसंच दिसला पाहिजे हे मला असं वाटतंय. पण हा म्हणजे जर मला असं वाटतं की तो ऑलरेडी फिट आहे, पण जर दुसरी एखादी फिल्म करायची असेल ज्याच्यात त्याचं वय कमी असेल तर मग डाएटची गरज आहे आणि ते स्वतः करतो, चालू आहे त्याचं, त्याला सांगायची पण गरज नाहीये. पण अधूनमधून मी पण टाकत असते आणि मी पण, आणि तो जसा गावाकडचा जो भाकरी वरण भात मटण चुरून खातो तशी मी पण आहे. पण माझं कसं आहे, मुंबईत असल्यामुळे ह्या गोष्टी मिळत नाहीत, घरचं जेवण मिळत नाही. पण मी जर घरी असते आणि इतकी सुंदर बायको त्याची जशी आहे तसं मला जर खायला मिळालं असतं तर मला वाटतं मी पण जरा बरं, अनफिट असते. तू डायटिशियन आहेस, तू ट्रॅव्हल लवर आहेस, तुझ्या मी व्हिडिओ बघत असतो, हे सगळं सांभाळून तू ऍक्टिंग कशी सांभाळ? ओके. सो मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्री म्हणजे मला जर काम करायचंय ऍक्टर म्हणून, तर मी बिझनेस म्हणून नाही बघत या इंडस्ट्रीकडे. आणि मला पैशांची मी जितकी व्हॅल्यू स्वतःची ठेवते ते एक्सपेक्ट असतंच, कारण आपण मेहनत करतोय तर त्याचे पैसे मिळालेच पाहिजेत. पण माझं असं कधीच नाहीये की मी इन्कम सोर्स म्हणून मी हे फील्ड बघितलंय. सो मला असं वाटतं की त्यासाठी मी वेगळे सोर्स निवडले पैशांसाठी, की ट्रेडिंग असो किंवा ट्रॅव्हल एजन्सी असो. आणि ते करता करता फिल्म इंडस्ट्री म्हणजे हे तर मेन कामच आहे माझं, हे माझं पॅशन आहे, हे मी सोडूच शकत नाही. भरपूर लोकांना असं वाटतं की ही ट्रॅव्हल करते, जग फिरते, त्यामुळे हिचं लक्ष फार कमी आहे, पण असं काही नाहीये. म्हणजे मला फार कमी फिल्म्स करायच्या आहेत, वर्षातून 2 ते 3 फिल्म्स चांगल्या लोकांसोबत करायच्या आहेत. त्यामुळे मला अशी घाई गडबड नाही करायची की 4 ठिकाणी जा आणि 4 ठिकाणी तू काम केलं पाहिजे. नाही, माझी चॉईस एक वेगळी आहे आणि मला ती टिकवायची आहे. त्यामुळे मला वर्षातून जरी 2-3 फिल्म्स केल्या आणि बाकीचा जो वेळ आहे त्यात मी पैसे कमावण्यात घालवला तर यात काही वाईट नाहीये. त्यामुळे फिल्म्स करणं हे कायम मरेपर्यंत राहील आणि पैसे कमावणं हे सगळ्यांचीच गरज आहे, तेही मरेपर्यंत राहीन. पण असं नाहीये की मी काम नाही करत, फिल्म्स सोडून दिलेले आहेत. मला कायम मरेपर्यंत फिल्म्स करायच्या आहेत. सो म्हणजे दोन्ही बॅलन्स करते मी. प्रायोरिटी फिल्म्स असणार. येस, डेफिनेटली. म्हणजे प्रेम आहे, इतके वर्ष आपण घालवलंय या इंडस्ट्रीमध्ये, तर हे सोडून जमणारच नाहीये. नो बी ऑप्शन या पॅशनसाठी. सो येस. भूषण, सिनेमाचे ऍक्शन सीन खूप उत्तम पद्धतीने ड्राफ्ट केले आहे. म्हणजे सिमी आणि रॉबिन यांचं विजन क्लिअर होतं.
आणि ज्या पद्धतीने ऍक्शन ड्राफ्ट करण्यात आली आहे, हो. मराठीत सहसा अशा पद्धतीचे ऍक्शन बघायला मिळत नाही. नाही. तर तो तुझा अनुभव कसा होता? ते सगळे सीन्स तुम्ही फाईट सिक्वेन्स कसे सगळे डिझाईन केले? हो. म्हणजे ह्या सिनेमामध्ये ही गोष्ट ऐकवताना फर्स्ट टाईम ऐकल्यानंतर ही पण पुन्हा खूप रिराईट झाली आहे. रॉबिन सरांनी आणि सुधीरनी पुन्हा याचा ड्राफ्ट बनवलाय आणि त्यात रॉबिन सर यायच्याने मला म्हणायचे इंग्लिशमध्ये ते मला सांगायचे, "अरे तुला खूप मजा येणार आहे, खूप ॲक्शन आहे." आम्ही म्हणायचो अशा फिल्ममध्ये ॲक्शन कुठून आणलं यांनी? आणि त्यांना ते अपेक्षित होतं, की अरे माझ्यासारखा हिरो आहे तर तो लढा देणार, मारणार आणि मला ते होतं, की मला वाटलं, की ठीक आहे मराठीसारखं काहीतरी ॲक्शन होईल सायकलवर वगैरे. पण ज्या दिवशी फर्स्ट टाईम आम्ही ॲक्शन सीन केले, मी त्यांच्या बघत होतो. खूप मी तुम्हाला ते सांगतो ना, खूप प्रिसाईज आणि खूप स्पेसिफिकली ते डिझाइन करतात. खूप जास्त रिटेक नसतात, खूप वेळ घालवत नाहीत आणि बापरे! म्हणजे सेटवरती तर डायरेक्ट ऑनलाईन एडिट असल्यामुळं ते झालेलं पण ते त्यांना खूपच कम, 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 यू कम. माझ्या हात पकडायचे, मला घेऊन जायचे आणि लॅपटॉपवर दाखवायचे, की सी हाऊ यू लुक. आणि ते खूप मेस्मरायझिंग आणि खूप स्वतःच्या प्रेमात पाडण्याच्या गोष्टी त्या सरांकडून झाल्या. मला ते खूप आवडलं. आणि निश्चितच म्हणजे अशी फाईट विदाऊट एडिटिंग, विदाऊट व्ही-एफ-एक्स हे काही न लागता सुद्धा तुम्ही ज्यावेळेस ताजं-ताजं ऑनलाईन एडिट तिथं बघताय, की तिथं अजून कसले संस्कार झालेले आहेत. व्ही-एफ-एक्सचे, क्रोमाचे वगैरे काय जे काही असतील बाकी पण ते खतरनाक झाले. म्हणजे तुमचं व्हिजन क्लिअर असेल तर विजन आउटपुट असं निघतं. असं निघतं. तगडं आहे कारण की तुम्ही ज्यावेळेस बघताय कारण की एडिट झाल्यानंतर मला तुरंत ऑनलाईन एडिटिंगमुळे मला पण कळायचं की अरे हा माणूस अशी फ्रेम लावतो, एवढं करतोय, पण तुरंत तिथे एडिटिंगमध्ये लागल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट किती मोठा होतोय. कारण की दृश्यांची भाषा असते हो, हो, आणि हो. ती भाषा तयार करणारा हा एडिटर असतो. पण एडिटरला सांगणारा विजनरी माणूस म्हणजे तो दिग्दर्शक. अण्णाने ट्रेलर बघितला? नक्कीच पाहिलाय आणि काय काय प्रतिक्रिया काय? आवडलाय, खूप आवडलाय आणि ह्याच पण अण्णांच्या मागे दुसरी कामं आहेत. खशाबाचं शूट बाकी आहे 10 दिवसाचं. मटका किंगचं सगळं एडिटिंग आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत आणि त्यांचं सध्या खूप फिरणं चालू आहे. चेन्नई, मुंबई, पुणे अशा ह्याच्यात. पण मी त्यांना आवडले सगळ्यांना. माझ्या पूर्ण फॅमिलीला माझं काम आवडलंय. सगळे लोक सांगतायत महाराष्ट्रातून मित्रमंडळी, माझे पोलीस सहकारी जे काही मी पोलीस खात्यात हो. होतो 5-6 वर्ष. ट्रेनिंगला 2-3 हजार मित्र होते माझे. त्यांच्याबरोबर माझा कॉन्टॅक्ट होता. पोलीस ग्रुप आहेत. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून प्रतिक्रिया आहेत, की अफलातून आहे. म्हणजे हे सगळं दिसतंय ते खूप साऊथ इंडियन टच आहे आणि हिंदीच्या पुढचं आहे. असे भरपूर प्रतिक्रिया आलेल्या आहेत मला. आणि खूप सारे लोकं माझ्यासारखी ह्या पोलीस खात्यातली, महाराष्ट्रातली सामान्य लोकं आहेत. ते मला माझ्याशी खूप रिलेट करतायत. कारण की नो डायट म्हणजे जसं जीवन आहे, जे खायला मिळेल ते खाणारी लोकं ते स्वतःला तरीही हिरो समजतात आणि तसाच एक हिरो पडद्यावर आहे, की जो डाएट करत नाही, काही नाही. तो सिंपल दिसतोय, साधी कपडे घालतोय, सायकल चालवतोय. तर एक मला वाटतं, की खूप मोठ्या कालानंतर अशी काहीतरी पोकळी तयार झालेली आहे मराठी सिनेमाच्या मेकिंगमध्ये आणि त्यात ही राईट टाईम आहे, की रील स्टार येतेय. कारण की आपण बघतोय, की मगधिरा, बाहुबली ह्या काळापासून थोडंसं इंडस्ट्रीचं गणित बदललेलं आहे, की जे सिनेमा चालतायत तर एकतर त्यात खूप मोठी ॲक्शन आहे, खूप मोठा बजेटचा पार्ट आहे. पण ही फिल्म मराठीत म्हणजे तसंही मराठी सिनेमा हा कुठल्याच अर्थाने कमी नाहीये, तोकडा नाहीये आणि ह्याची प्रचिती तुम्हाला रील स्टार बघितल्यानंतर नक्कीच येईल. तू स्वतःच उत्तम कास्टिंग डिरेक्टर आहे. म्हणजे हो. फॅन्ड्रीचं असेल, सैराटचं असेल, हं, झूमचं असेल. तू जे जे कॅरेक्टर शोधलेत ते हं, हं. लोकांपर्यंत भिडलेत हो, आणि त्या कलाकारांना त्या कॅरेक्टरच्या नावानेच ओळख मिळाली. हो. तर जेव्हा तू एक कॅरेक्टर, एक पात्र शोधतो, तर तुझं नेमकं कसा विजन असतं ते बघण्यामागचं? मी आजपर्यंत बाहेर कधी कास्टिंग केलेलं नाही. म्हणजे इतर दिग्दर्शक किंवा इतर प्रोडक्शन हाऊसला. मी नागराज अण्णा च्याच फिल्मचं काही लोकांचं कास्टिंग केलेलं आहे. कारण की त्यातले जे काही मोठे दिग्गज कलाकार आहेत, जे ऑलरेडी कास्टिंग असतात त्यांचं, पण जे नॉन ॲक्टर आहेत, जे लीडमध्ये आहेत, जे काही छोटी-मोठी लोकं आहेत. मुख्यत्वे आपण जे बघतोय म्हणजे अण्णांनी एकतर सुरुवातच केली, की अशा पिस्तुल्यासारख्या पोराला घेतलं सूरज पवार, जब्या, जो की असा काळा-सावळा, बसक्या आवाजाचा. पण एक कुठेतरी मी अण्णांचा सख्खा भाऊ असल्यामुळे मला हे माहीत होतं. कारण की मी आणि माझं आणि त्यांचं जगणं एकच आहे. जे काही समाजातून आम्ही आलोय त्या गोष्टी. अण्णा ज्यावेळेस नॅरेशन द्यायचे कुठल्याही स्क्रिप्टचं, तर माझ्या डोळ्यासमोर ती पात्र उभं राहायची सगळी नाही का, की ते कसे दिसत असतील, काय बोलत असतील, त्यांचं वागणं, त्यांचे कॉस्ट्यूम. तर त्याच्यामुळं मी अण्णांचा सख्खा भाऊ असल्यामुळे कदाचित मला ते सहज साध्य झालं. त्याच्यासाठी असं काही वेगळं वर्कशॉप वगैरे मी केलेलं नाही आणि
हे करण्याला म्हणजे फॅन्ड्रीत मी ज्यावेळेस शोधला, सैराटला परश्या असेल, आर्चीचं कास्टिंग करताना मी तिला शूट केलेलं आहे. सल्या, भरपूर लोक अशी जोडचे तर जवळजवळ 27-28 पोरं मी हो, कास्टिंग हो, केली. हो. त्यातला लीड रोल जो आहे अंकुश गेडाम, त्याला बेस्ट डेब्यूट भेटला बॉलिवूडचा, हो. ते पण माझं कास्टिंग आहे. तर अनेक सिनेमे म्हणजे त्यानंतर मी घरबंदूक बिर्याणीमध्ये पण मी कास्टिंग केलं काही लोकांचं. तर निश्चितच की हे करण्यामागं काय असं काय रॉकेट सायन्स नाही माझ्या डोक्यात. हं. मी फक्त अण्णांचा सक्का भाऊ आहे. त्यांचं जगणं जवळून बघितलंय आणि त्यांचं लिहिणं, वाचणं लहानपणापासून ऐकत आलोय. त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय पात्र असतील, काय कुठल्या धाटणीची, रंगाची, कपड्यांची लोकं त्या फिल्ममध्ये दिसतील, हे निश्चित मला 70-60% तरी मी त्यांच्या जवळ जातो. उर्मिला दोघं खूप शांत बसलेत का? हे असेच हो, मी मस्ती करते थकलेत, बोर त्यांच्यासोबत. झालेत, कंटाळलेत का ते मुळात असे आहेत? ते असेच आहेत. सेटवर पण असेच होते. त्यांना एक तर ऍक्टिव्ह फक्त करायला. हसते आणि दुसरा असा बसलाय की मला कुठे आणून त्या रॉबिन सरने एक्झॅक्टली. बसवलंय आणि दोन माझा वेळ वाया घालवलाय. 2-3 दिवस सुरुवातीचे असेच होते. म्हणजे तो रडायचा आणि आम्हाला इतकं वाईट वाटायचं आणि त्याच्या मनात असं असायचं की कुठे आणून ठेवलंय यार मला इथे. मग पण इथे त्याला 2-3 हळू-हळू दिवस नाही मिळत ना राजन. अर्धा तासाचा इंटरव्ह्यू. हो ना. त्याला हसतो. मी ऍक्टिव्ह करतेय बसून-बसून. हा चिडवून. तनिष्का, सेटवर अशीच होतीस? हो, शांतच आहेत. दोघेही शांत आहेत. पण कामात इतके हुशार आहेत ते, म्हणजे स्क्रीनवर असं वाटतही नाही की पहिला सिनेमा असेल हो, दोघांचा. हो. गोड कामं केली, गोड कामं केली. सेटवर मी आपलं केटरिंगचं खाऊन बोर झालो की मी तनिष्काला सहज म्हणायचो, "मम्मीला सांग ना तुझ्या काहीतरी बनवून आणायला सांगायला." मग मला आठवतंय असं एक 4-5 वेळा गावरान कोंबडीपर्यंत हो, हो, हो. सगळं मला त्यांनी पुरवलं त्यावेळेस. हां. अर्जुन पण आणि तनिष्का पण. तनिष्का नाही. अर्जुनही नाही काय मोदक. हां. अर्जुन आम्हाला पार्टी देणार आहे म्हणला होता त्याचे पप्पा आणि ते. डाळ भात आणि चिकन. काय झालं पार्टीचं अर्जुन? यायचं घरी? चिकन. यायचं घरी? या या कधी? तुम्ही सांगा जरा. चला आता. सो एनिवेज खूप मजा आली बोलताना तुमच्यासोबत. रिलीज डेट जवळ आली आहे. सगळ्यात महत्वाचं रील स्टारच्या टीम तर्फे एक मोठी अनाउन्समेंट करण्यात आली आहे की रील स्टारची जी गाणी आहेत घर करा आणि जगूया तुझ्यासाठी, जगूया मनसोक्त सारे, त्या 2 गाण्यांवर रील बनवून तुम्हाला रील स्टारच्या ऑफिशियल पेजला कोलॅब करायचे आहेत. रील स्टारच्या दोघं स्टार्सला आणि या दोघं चिमुरड्यांना टॅग करायचं आहे. भाग्यवान विजेत्यांना 51,000चं बक्षीस मिळणार आणि 3 विजेते त्यातून निवडण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या दोघं तर असणारच आहेत, पण सिनेमातली अजून जी दिग्गज कलाकारांची फौज आहे, त्याशिवाय अजूनही मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार प्रीमियरसाठी उपस्थित राहणार आहेत. त्या सगळ्यांना भेटण्याची संधी, त्यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी आणि या सगळ्यांसोबत सिनेमा बघण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. सो या संपूर्ण टीम तर्फे एक आवाहन मी करतो की लवकरात लवकर रील करा, शूट करा, यांना टॅग करा, ऑफिशियल पेजला कोलॅब करा आणि बक्षीस जिंकण्याची आणि सगळ्या कलाकारांना भेटण्याची संधी गमावू नका. सो वेल, थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि शुभेच्छा सगळ्यांना. नावातच रील स्टार आहे आणि उर्मिलाची रील तर आम्ही बघत असतोच, पण पुढच्या काही दिवसात भूषणचा पण रीलचा महापूर येणार आहे. तो सुद्धा बघण्यासाठी तुम्ही तयार राहा. भूषण एकच सांगतो, तिची रील तर आम्ही बघतो, पण या रील स्टारच्या नावातच रील स्टार असल्यामुळे तू पण आता रील्स करत सुटलास, कारण आम्ही बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, वेगवेगळ्या इथे जाऊन तुझे रील्स आम्ही बघतो. मी रील्स बनवत नाही, पण जे काय माझे रील्स करणारे बांधव आहेत महाराष्ट्रातले, रील्स करणारे बंधू भगिनी जे आहेत, मी त्यांच्याकडे जातोय, त्यांना विनंती करतोय, कारण की रील स्टार नावाचा सिनेमा येतोय आणि तुम्ही जे काय सगळं करताय आणि तुम्ही जे काय फेम मिळवलंय, तर त्या फेमवरतीच हा सिनेमा आहे. त्याच्यातून सुचलेली गोष्ट आहे रील स्टार नावाची. तर मी संपूर्ण रील स्टारच्या टीमच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो की हा सिनेमा प्लीज तुम्ही चित्रपटगृहातच बघा. आम्ही सगळे तर आहोतच, कारण की ह्या रील्स जे काय बनवणार आहेत 3 भाग्य विधाते जे आहेत, तर त्यांना 51,000चं जे काय बक्षीस मिळणार आहे, त्यातून तुम्ही विजेता झाल्यानंतर आमच्या सगळ्यांसोबत तर नक्कीच, पण आणखीन अनेक दिग्गज कलाकारांसोबत ते आमच्यासोबत असणार आहेत आणि आपण सगळे मिळून हा सिनेमा बघणार आहोत. तर थँक्यू सो मच. तुम्ही हा सिनेमा नक्कीच चित्रपटगृहात बघा. सेम आवाज रील स्टार कॉम्पिटिशन. ओके. सो रील स्टार
आम्हा सगळ्यांसाठी स्पेशल आहे आणि तुम्ही ती का बघावी कारण साऊथ इंडस्ट्रीने इथे मराठी सिनेमा बनवलाय. त्यांचं मराठीवर असलेलं प्रेम आपल्याला दिसून येतंय आणि एका सामान्य माणसाची गोष्ट आहे जी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. मला असं वाटतं की ती रिलेट होईल तुम्हा सगळ्यांसोबत आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत, आई-वडिलांसोबत, गर्लफ्रेंड सोबत, बॉयफ्रेंड सोबत, कुणाही सोबत जाऊन ही फिल्म बघू शकता. नक्की आवडेल आणि रील स्टार खूप काही लोक असे बोलतात की अरे रील स्टार आहे कुछ नहीं कर पाएगा बट असे रील स्टार आहेत जे जगात पोहोचतायत पैसे कमवतायत आणि त्या रील स्टार लोकांसाठी हा सिनेमा असेल आणि सामान्य लोकांसाठी हा सिनेमा आहे. सो न चुकता 14 नोव्हेंबरला आमची फिल्म बघा आणि कळवा कशी वाटली ती. थँक्यू सो मच.